सस्नेह स्वागत आहे आपल्या दापोली किनाऱ्यामध्ये। आज आपण अंड्याचं कालवण बनवणार आहोत, पण हे अंड्याचं कालवण आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, म्हणून तुम्ही रेसिपी पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती। तर आपण यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया। हे बघा, इथे मी एक कांदा उभा चिरून घेतला आहे, 4 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून, एक टोमॅटो घेतला आहे आणि हे बघा ओला नारळ घेतला आहे, त्याचे काप करून घेतले आहेत आणि हे बघा 1 चमचा धणे घेतले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे आणि हे बघा यामध्ये ना 1 लवंग आहे आणि काळी मिरी आहे 4 आणि 1 ना चक्रफुलाची पाकळी आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे, अगदी अर्धा इंचापेक्षा आपण कमी घेतला आहे आणि इकडे आपण घेतले आहेत 3 अंडी घेतली आहेत। आता हा मसाला आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे। तर आता ठेवले आपण, तवा तापलाय, हे बघा तव्यावर ना आपण कांदा लसूण तव्यावर ना कांदा लसूण आणि आलं घालूया, अगदी थोडंसं तेल घेऊया आणि कांदा ना परतून घेऊया। कांदा ना थोडा कांदा परतताना ना त्यामध्येच हे धणे बडीशेप आणि हा जो आपण थोडासा गरम मसाला घेतला ना तो सुद्धा यामध्ये असं परतून घेऊया। धणे बडीशेप यात घातलेत ना ते सुद्धा आपण छान परतून घ्यायचे आणि हा टोमॅटो एक घेतलाय ना तो सुद्धा आपण यामध्ये घालूया, यामध्ये घालून परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो आपला छान भाजून झालाय, आता आपण ना काढून घेऊया। हे खोबऱ्याचे काप केलेत ना ते भाजून घेऊया, खोबरं पण भाजून झाले, काढून घेऊया। मसाला छान भाजून झालाय, आता आपण याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालूया। वाटण छान तयार करून घेतले, आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी ना आपण बघा ही अंडी आहेत ना, आपण यामध्ये अंडी फोडून घेऊया आणि काय करायचं, हे बघा या अंड्यामध्ये ना मीठ घालायचं चवीपुरतं, कोथिंबीर घालायची, आणखीन या बघा ही अंडी अशी छान मस्तपैकी फेटून घ्यायची। बघा अंडं छान असं फेटून झालेलं आहे। आता ना काय करायचं, पेटवलंय, भांडं ठेवलंय आणि त्यामध्ये तेल घेतलं आहे, लहान लहान अंड्याची पोळी बनवून घेणार आहोत। अंड्याची पोळी ना अशी लहान आकारात बनवून घ्यायची आहे। मला हवं असेल तर एकच ऑमलेट बनवलं मोठं तरी चालेल, त्याचे तुकडे करून घेतले तरी चालेल। या साईजचे असे सगळे ऑमलेट बनवून आपले तयार आहेत। अंड्याची लहान साईजची पोळी बनवून तयार आहे। आता आपण कालवणाला फोडणी देऊया, गॅस पेटूया, भांडं ठेवले, कढीपत्ता घेऊया, तेल घेऊया, तेल कमी घ्यायचं कारण आपण ऑमलेट तळलेले आहेत, त्यामुळे आता मसाला भाजताना तेल खूप कमी घ्यायचं। कढीपत्ता घातला आणि आता कोथिंबीर घातली आहे, कच्चा मसाला आहे तो घ्यायचा, आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार। मी इथे 1.5 चमचा घेतलाय, हळद घेतली आहे 1/4 चमचा, असं परतून घेऊया हा मसाला आणि आता हे वाटण घालूया यामध्ये। हे वाटण घालून छान असं मिक्स करून घेऊया। गरम पाणी ओतलंय आणि मसाला छान मिक्स करून घेतलाय। आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। मसाला छान परतून झालाय, आता आपण यामध्ये ना पाणी घालूया, गरम पाणी घालते, आपल्याला किती घट्ट किंवा पातळ रस्सा हवाय त्यानुसार यात पाणी घालायचं
खूप छान होतं हे कालवण। आता आपण यामध्ये मीठ घालूया आपल्या चवीनुसार। हे बघा खूपच छान चवीचा असा रस्सा तयार झाला आहे। आयत्या वेळेस सुद्धा ही अंड्याची पोळी वाटीमध्ये ठेवून त्यावर हा रस्सा घालू शकता, किंवा वेगळी ही अंड्याची पोळी ठेवून वाटीमध्ये रस्सा घेऊन तसंही खाऊ शकता। तर झालेले आहे। आता आपण ना यामध्ये ही अशी अंड्याची पोळी आहे ती यामध्ये अशी सोडायची। खूप छान लागतात, मस्त खूप छान होते हे कालवण। बघा हे असं यामध्ये सगळे ऑमलेट टाकून घ्यायचे आणि गॅस बंद करूया आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर घालूया। बघा अंड्याच्या पोळीचं मस्त असं चविष्ट कालवण आपलं तयार झालेलं आहे। आता हे खाण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा मस्त असं बघा खूप छान मस्त होतं कालवण। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। खूप छान रेसिपी आहे। नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। या साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आणि बघा झटपट होणारं आणि अंड्याच्या पोळीचं मस्त चविष्ट असं कालवण बनून तयार आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। थँक्यू।